नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 20 ते 30 अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. ही कलमे मुख्यतः मूलभूत हक्कांशी म्हणजेच की फंडामेंटल राईट्सशी संबंधित आहेत आणि आपल्या भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार कोण आहेत? B.R. आंबेडकर. ओके, चला तर एक एक करून सर्व कलमे समजून घेऊयात. आता कलम 20, ओके, याचं जर सांगायचं झालं तर कलम 20 आहे गुन्हेगारी दोषारोपांबाबत संरक्षण. ओके, बेसिकली कलम 20 नागरिकांना गुन्हेगारी प्रकरणांमध्ये काही महत्त्वाची संरक्षणे देते. यामध्ये 3 मुख्य गोष्टी आहेत. ओके, मुख्य गोष्टी कोणत्या? पहिली म्हणजे एक्स पोस्ट फॅक्टो लॉ लागू होत नाही. ओके, म्हणजेच जर एखादा गुन्हा करताना त्या गोष्टीवर कायदा नव्हता तर नंतर कायदा बनवून त्या व्यक्तीला त्या शिक्षेबद्दल शिक्षा देता येत नाही. दुसरा म्हणजे डबल जेपर्डी नाही. ओके, एकाच गुन्ह्यासाठी एखाद्या व्यक्तीला दोनदा शिक्षा करता येत नाही. तिसरा म्हणजे सेल्फ इन्क्रिमिनेशन नाही, कोणालाही स्वतःच्या विरोधात साक्ष द्यायला जबरदस्ती करता येत नाही. ओके, त्यामुळे कलम 20 मध्ये मुख्यतः या 3 गोष्टी लागू होतात. ओके, आता कलम 21 याचं जर सांगायचं झालं तर जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजेच काय, हे भारतीय राज्यघटनेतील सर्वात बेसिकली महत्त्वाचे कलम मानले जाते. जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 21 या कलमानुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य कायद्याने ठरवलेल्या प्रक्रियेशिवाय हिरावून घेता येत नाही. याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. सरकार कोणावरही अन्यायाने कारवाई करूच शकत नाही. ओके, नंतर आहे कलम 21A शिक्षणाचा अधिकार. ओके, या कलमानुसार 6 ते 14 वर्षांच्या मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे सरकारचे हे कर्तव्य आहे. सो हे कलम 2002 मध्ये 86व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट केले गेले होते. कुठल्या घटनादुरुस्तीने? कलम 2002 मध्ये 86व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट केले गेले. यामुळे भारतातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळण्याचा अधिकार हा प्राप्त झाला. ओके, किंबहुना मिळाला. आता कलम 22 याविषयी जर सांगायचं झालं तर अटक आणि नजर कैदेत संरक्षण. ओके, जर एखाद्या व्यक्तीला अटक झाली तर त्याला काही अधिकार दिले आहेत. उदाहरणार्थ अटकेचे कारण सांगितले पाहिजे, वकील घेण्याचा अधिकार असतो, त्याला 24 तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करणे आवश्यक असते. यामुळे नागरिकांना अन्यायकारक अटकेपासून संरक्षण सुद्धा मिळते. ओके, आता कलम 23 याचं जर सांगायचं झालं मानवी तस्करी आणि जबरदस्ती मजुरीवर बंदी. या कलमानुसार मानवी तस्करी म्हणजेच की ह्युमन ट्रॅफिकिंग बेकायदेशीर आहे, गंभीर गुन्हा आहे, आणि जबरदस्ती मजुरी म्हणजे फोर्स लेबर करायला भाग पाडणे सुद्धा गुन्हा आहे. हे कलम मानवाच्या स्वातंत्र्य आणि सन्मानाचे संरक्षण करते. ओके, कलम 24 म्हणजे बालमजुरीवर बंदी. ओके, या कलमानुसार 14 वर्षांखालील मुलांना कारखाने, खाणी किंवा धोकादायक कामांमध्ये काम करण्यास बंदी आहे. याचा उद्देश म्हणजे मुलांचे आरोग्य आणि शिक्षण सुरक्षित ठेवणे. कलम 25 धर्म स्वातंत्र्य. ओके, म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला खालील अधिकार आहेत. या कलमानुसार कलम 25 नुसार आपला धर्म मानण्याचा, धर्माचे पालन करण्याचा आणि धर्माचा प्रसार करण्याचा. म्हणजेच की भारतामध्ये प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य आहे. ओके, आता कलम 26 कोणता आहे? धार्मिक संस्थांना स्वातंत्र्य. सो बेसिकली धार्मिक गटांना खालील अधिकार दिले गेले आहेत. कलम 26 नुसार धार्मिक संस्था स्थापन करणे, धार्मिक व्यवहार स्वतः चालवणे आणि धार्मिक मालमत्तेचे व्यवस्थापित करणे. ओके, आता कलम 27 याविषयी जर सांगायचं झालं तर धार्मिक करारांवर बंदी म्हणजेच की कोणालाही एखाद्या विशिष्ट धर्माच्या प्रसारासाठी कर भरण्यास जबरदस्ती भाग पाडता येत नाही. म्हणजे सरकार एखाद्या धर्मासाठी लोकांकडून कर गोळा करू शकत नाही. ओके, आता जर कलम 28 याविषयी जर सांगायचं झालं तर म्हणजेच आहे धार्मिक शिक्षणाबाबत स्वातंत्र्य. सरकारी शाळांमध्ये धार्मिक शिक्षण देणे बंधनकारक नसते. जर एखादी संस्था सरकारच्या निधीतून चालत असेल तर विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जबरदस्ती सुद्धा करता येत नाही. ओके, कलम 29 संस्कृती आणि भाषेचे संरक्षण. ओके,
भारतातील कोणत्याही समुदायाला त्यांची भाषा, लिपी, संस्कृती जपण्याचा पूर्ण अधिकार दिलेला आहे. ओके. कलम 30. कलम 30 काय सांगते? कलम 30 म्हणजे अल्पसंख्याकांचे शैक्षणिक अधिकार. धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याकांना स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन आणि चालवण्याचा अधिकार दिलेला आहे. यामुळे त्यांची संस्कृती आणि शिक्षण सुरक्षित राहते. ओके. सो सांगायचं एवढंच की मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेतील या व्हिडिओमध्ये कलम 20 ते 30 सविस्तर समजून घेतले आणि मागचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी 1 ते 20 समजून सांगितले आहेत. ओके. सो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच प्रकारचे पुढील व्हिडिओमध्ये मी अजून कलमे समजून सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि चॅनल माझं बडी नावाचं आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता. ओके. धन्यवाद.